हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी योगिता सुरोदे. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर हा व्लॉग आहे 29 जून वटपौर्णिमेचा. मी वडाची पूजा करून आल्यानंतर पुरणासाठी डाळ शिजवून घेतली. त्यामध्ये गूळ घालून पुरण शिजवायला ठेवलं. दुसरीकडे आमटी बनवायची होती म्हणून आमटीसाठी एक चिरलेला कांदा छान ब्राऊन होईस्तोवर परतून घेतला. नंतर एक चिरलेला टोमॅटो सुद्धा छान भाजून घेतला. आता इकडे पुरण शिजत आले होते. पुरण हलवत राहावं लागतं मध्ये मध्ये, नाहीतर पुरण भांड्याला लागू शकतं. आता पुरण घट्ट झालं आहे. इकडे टोमॅटो सुद्धा छान भाजला होता म्हणून टोमॅटो काढून घेतला. नंतर किसलेलं खोबरं ते सुद्धा छान ब्राऊन होईस्तोवर भाजून घेतलं. हे सगळे सामान एका डिशमध्ये काढून घेतले. नंतर 1 इंच आल्याचा तुकडा तो सुद्धा ग्रेट करून घेतला. आता भाजलेला कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण आणि त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आमटीसाठीचे वाटण तयार करून घेतले. आता आमटीसाठी गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट तेलामध्ये छान परतून घेतलं. नंतर त्यामध्ये लगेच आमटीचे वाटण टाकले. आमटीचे वाटण छान तेल सुटेस्तोवर छान भाजून घेतले आणि आमटी बनवून घेतली. आता पुरण सुद्धा बारीक करायचे होते म्हणून पुरणाच्या चाळणीनेच पुरण बारीक केले. पुरणाच्या चाळणीने पुरण एकसारखे बारीक होते. अशा प्रकारे पुरण तयार झालं आहे. पुरणामध्ये वेलची आणि जायफळची पूड मिक्स केली. वेलची आणि जायफळच्या पूडने पुरणाला छान अशी टेस्ट येते. आता 4 वाजले होते आणि आज उपवास पण होता म्हणून चहा बनवला आणि चहा घेतला. आता चहा मस्त गॅलरीत जाऊन प्यावा म्हटलं, पण कामं इतकी होती की शेवटी किचनमध्ये आले आणि काम करता करता चहा पिला. आज होती पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा. तर मी दर महिन्याला पौर्णिमेचा सत्यनारायणाची पूजा करत असते. तर आज सुद्धा सत्यनारायण करायचा होता. तर सत्यनारायणाच्या पूजेसाठी मला प्रसादासाठी रव्याचा शिरा लागणार होता म्हणून 1 छोटी वाटी रवा कढईमध्ये भाजून घेतला. भाजलेला रवा एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये 3 चमचे तूप टाकले. आणि त्या तुपामध्ये भाजलेला रवा 2 मिनिट अजून भाजून घेतला. आज गोडामध्ये पुरणपोळी होती म्हणून गोडाचा शिरा 1 छोटी वाटी एवढाच बनवायचा होता. शिऱ्यासाठी उकळतं पाणी लागतं म्हणून गॅसवर पाणी ठेवले गरम करायला. उकळते पाणी शिऱ्यासाठी टाकले आणि 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर टाकून छान हलवून घेतलं. अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. त्यामध्ये वेलची पूड टाकली आणि छान हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. वेलची टाकल्यानंतर प्रसादाच्या शिऱ्याची छान टेस्ट लागते. नंतर छान साडी नेसून रेडी होऊन मी सत्यनारायणाची पूजा मांडून घेतली. नंतर गणपती, कुलदेवता, वरुणदेवता, बाळकृष्ण यांना अभिषेक केला दूध आणि पंचामृताने. आणि नंतर सत्यनारायणाची कथा वाचून घेतली. कथा वाचून झाल्यावर आरती आणि गणपतीची आणि सत्यनारायणाची आरती केली. चेंज करून अजून आंब्याचा रस आणि पुरणाची पोळी करायची राहिली होती म्हणून आंब्याचा रस तयार करून घेतला. आंब्याचा रस बीटरने मिक्स करून घेतला. अशा प्रकारे आंब्याचा रस रेडी झाला आहे. आता पुरणपोळ्यांसाठी कणिक मळायची होती म्हणून गव्हाचे पीठ घेतले, त्यात थोडेसे मीठ घातले आणि छान अशी मऊसूत कणिक मळून घेतली.
पुरणपोळ्यांसाठी मऊसूत अशी कणिक मळली तर पुरणपोळ्यासुद्धा मऊसूत लागतात. आमच्या घरामध्ये पुरणपोळ्या आम्हाला सर्वांना खूप आवडतात. तर नैवेद्यासाठी ताट बनवायचे होते म्हणून एका ताटामध्ये पुरणपोळी, आंब्याचा रस आणि आमटी घेतली आणि सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या. सर्व पुरणपोळ्या झाल्यानंतर नैवेद्य सत्यनारायण देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि नमस्कार केला. त्यानंतर जेवण केले. आमटी, आंब्याचा रस, पुरणपोळी असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.